नवापूर शहरात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर प्रशासनानं कलिंग ऑपरेशन तीव्र केलंय। गेल्या 2 दिवसात पशुसंवर्धन विभागानं 44,000 कोंबड्या, 20,000 अंडी आणि 44 टन पशुखाद्य शास्त्रशुद्ध पद्धतीनं नष्ट केलंय। संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करण्यात आल्यात। प्रशासकीय पथकं बाधित क्षेत्रात तळ ठोकून आहेत। संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। थेट जाऊयात नवापुरात, त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सागर निकवाडे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊ। सगळ्यात मोठा पोल्ट्री उत्पादनाचा हब असलेल्या नवापूरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी पोल्ट्री फार्मचे नमुने घेण्यात आले होते। त्यामुळे येथील 3 पोल्ट्री फार्मचे नमुने हे जे बर्ड फ्लूचे पॉझिटिव्ह आढळले आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जे ते आता खबरदारी म्हणून कलिंग प्रक्रिया जी ती सुरू करण्यात आलेली आहे आणि गेल्या 3 पोल्ट्री फार्म मधल्या 1,40,000हून अधिक पक्षींचं ते कलिंग प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि 2 दिवसात जे ते या कलिंग प्रक्रिये दरम्यान आता 44,000 पक्षी जे ते आता नष्ट करण्यात आलेले आहे, कलिंग करण्यात आलेले आहे। यासोबतच 20,000 अंडी आणि 44 टन जे पशुखाद्य आहे ते खाद्य देखील आता नष्ट करण्याचं काम जे ते सुरू झाल्याचं पाहायला मिळते। तर संपूर्ण नवापूर परिसरात जे पोल्ट्री फार्म बर्ड फ्लूचे पॉझिटिव्ह आढळले होते त्यांना 1 किलोमीटरच्या परिघात जे ते सर्च मोहीम देखील पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे। तर येणाऱ्या काही दिवसात तालुक्याभरात जे काही पोल्ट्री फार्म आहेत यांचे देखील नमुन्याच्या भोपाळच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात येणार आहे आणि